अध्यक्ष, सर्व मराठा समाजाचे सर्व बंधू भगिनी आणि त्यांच्या परिवाराचे नगराध्यक्ष मॅडम आणि आमचे सर्व नगरसेवक, तुम्हाला सर्वांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार. खरं तर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर वर्षाच्या शेवटीला आमचा निकाल लागला आणि वर्षाचा शेवट इतका छान झाला आणि वर्षाची सुरुवातही सुंदर झाली. तर मला वाटते वर्षाची सुरुवात ही गुरुवारी झाली आहे. आमच्या नगराध्यक्ष मॅडमना दशमी मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायला मिळाला. मला वाटते की आयुष्यात पहिल्यांदाच अशी गोष्ट घडलेली आहे की आम्हा सर्व नगरसेवकांची सुरुवात इतकी सुंदर आणि एक प्रसन्न आणि मंगलमय वातावरणाने झाली. आपल्या सर्वांना माहीतच असेल की आमचे सन्माननीय रामदासभाई कदम हे मराठा समाजातील एक वरिष्ठ असे बांधव आहेत. खरं तर भाईंचं एक कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे की ते जरी मराठा समाजातले असले तरी संपूर्ण समाजाला ते पुढे घेऊन जातात. की असा काही सामाजिक राजकारण करतात तर असं नाही. तुम्ही आमचे सर्व नगरसेवक बघा, प्रत्येक जाती धर्माचा नगरसेवक इथे आहे आणि धडाडीचं नेतृत्व असं असणारे आमचे सर्व नगरसेवक आहेत. तर खरंच सन्माननीय रामदासभाईंचं खरंच कौतुक आहे. त्यांचा पुढे वारसा आमचे मंत्री महोदय चालवत आहेत, त्यांच्या सुनबाई आहेत, आमच्या श्रेयाताई कदम, आमचे संजयराव कदम असतील, शशिकांतजी साहेब असतील, आमचे अण्णा असतील, असे सर्व मी म्हणेन आम्ही भाग्यवान आहोत की सन्माननीय रामदासभाई कदम सारखं आम्हाला नेतृत्व लागलं आणि अशा वडिलांसारखं नेतृत्व असलेल्या व्यक्तीच्या आम्ही छत्रछायेखाली आम्ही शिकतोय. त्यांच्या आशीर्वादांचं आम्ही खरंच कुठेतरी चीज करू आणि आमच्या मराठा समाजातील सर्व बांधव, आमचे विचारे साहेब असतील, दोन विचारे साहेब आहेत, दोघांचंही नाव घेण्याचे की खरंच धडाडीचं नेतृत्व आहे की ते त्यांचं लायन्स क्लब असू दे किंवा अजून कुठलं माध्यम असू दे, ते लोकांच्या सेवेत अगदी तत्पर असतात. ही खरंच कौतुकास्पद तुमची गोष्ट आहे. कुठेतरी आम्हालाही अभिमान वाटतोय की आमच्या विचारे साहेबांचं नाव होतंय, आमचे शिंदे काका असतील, आमच्या ह्या वरिष्ठ भगिनी असतील. खरंच गेल्या वेळेला त्यांनी इतकं सुंदर आमच्या ज्येष्ठ महिलांचा इतका सुंदर प्रोग्राम झाला असेल की कौतुकास्पद बघण्यासारखे की कुठेतरी वयाला त्यांनी मात दिली. खरंच त्यांचं त्या बाबतीत कौतुक, तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून आभार. आणि खरंच अजून एक्स्ट्रा आभार का म्हणते की आज आमचं खरंच रोजचं म्हणजे रोजचे सत्कार होते. आज कुठलाही आमचा कार्यक्रम नव्हता, फक्त एक मीटिंग होती आणि अगदी उत्तम तुम्ही आजचा दिवस निवडला. त्याबद्दल